माझ्या मागे आज पाहायला गेलं तर कृष्णाजी माऊलींचे चोपदार माझ्या मागे उभे आहे, तर मला तरी वाटतं ते माझ्या मागे उभे म्हणजे कृष्णाजी माऊलीच माझ्या मागे उभे आहे. त्यांचा अधिकार साधारण नाही. हे जे विनेकरी बाबा असतील, मृदंगाचार्यजी असतील, गायनाचार्य मंडळी असतील, ज्यांच्या ज्यांच्या गड्यामध्ये टाळ घेऊन तुम्ही उभे आहेत, आमची वारकरी मंडळी आहेत, यांचा अधिकार कमी नाही बरं. तुम्हाला माहिती आहे का, तुकोबाराय जेव्हा कीर्तनाला उभे राहायचे तेव्हा त्यांच्या मागे किती टाळकरी लोक असायचे? 14 टाळकरी असायचे. मग मला प्रश्न पडतो, जेवढा कीर्तनकाराचा अधिकार आहे तेवढाच माझ्या टाळकऱ्यांचा सुद्धा अधिकार आहे. कारण का, जेवढ्या माझ्या तुकोबारायांच्या मागे टाळकरी 14 टाळकरी उभे राहायचे ते सुद्धा संत पदाला प्राप्त झाले, तर मला तरी वाटतं तुकोबाराय सुद्धा संतच झाले. आणि तुकोबारायांच्या मागे 14 जण टाळ घेऊन उभे राहणारे सुद्धा काय झाले? संत झाले. मग कीर्तनकाराचा जेवढा अधिकार आहे त्याचा डबलचा अधिकार माझ्या टाळकऱ्यांचा आहे.